विरोधक जे बोलतात ना ते एकतर खोटं आहे सरळ सरळ, आणि मी त्यांना वारंवार म्हणतोय की तुम्ही विकासावर बोला. 2.5 वर्ष सत्तेत तुम्ही होता तेव्हा कुठल्या मोठ्या योजना, कुठला मोठा निधी तुम्ही धाराशिवला आणला ते सांगा. आणि आम्ही जे करतोय ते आम्ही सांगतोय. आम्ही करणारे आहोत आणि हे विरोधक नुसतं टीका करणारे आहेत. त्यांची सत्ता होती 2.5 वर्ष, तेव्हा धाराशिवला आपण जंक्शन करायचं ठरवलं होतं रेल्वेचं. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव अशी रेल्वे मंजूर झाली होती. रेल्वे ट्रॅकचं काम मंजूर झालं होतं. निम्मे पैसे हे राज्य सरकारने द्यायचे होते. उद्धव सरकार होतं तेव्हा मी वारंवार पाठपुरावा केला, परंतु शेवटपर्यंत 1 रुपया पण त्यांनी दिला नाही. आता शिवसेना जय भवानी जय शिवाजी हे घोषवाक्य वापरते. आपल्या कुलस्वामिनी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरासाठी आणि तुळजापूरसाठी मी निधीची विनंती केली होती, उद्धवजींकडे केली होती. शेवटपर्यंत त्यांनी 1 रुपया दिला नाही. मग मी दुसरी विनंती केली की ठीक आहे, मी केंद्राकडनं पैसे आणतो, तुम्ही फक्त आराखडा मंजूर करा. तरी देखील त्यांनी मंजुरी देऊन आराखडावरती पाठवला नाही. दुर्दैवाने त्या 2.5 वर्षात रेल्वेचे काम होऊ शकलं नाही आणि मंदिराला किंवा तुळजापूरला 1 रुपयासुद्धा या माध्यमातून मिळू शकला नाही. आता या कालावधीमध्ये या 2 आमदार खासदार या दोघांनी नेमकं आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं सांगावं ना. रेल्वेसाठी काय हालचाल केली का? तुळजापूरसाठी काय हालचाल केली का? कौडगावच्या MIDCसाठी एखादी बैठक लावली का? काय केलं नेमकं? बोलायला काही नसल्यामुळे हे सांगितलं जातं. आता जो स्थगितीवाला विषय आहे ते 140 कोटी आणले कुणी? खरं तर नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून तुळजापूर आणि नळदुर्गला साधारण 150 आणि 100 कोटी असे 250 कोटी रुपये मंजूर झाले. तिथल्या निविदा झाल्या. काम आता 70% झालं आहे. उत्कृष्ट काम झालं आहे. तुम्ही कधी जाऊन बघू शकता. माझी तेव्हा इच्छा होती की तुळजापूर नळदुर्गच्या बरोबर जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे, माझा आधीचा मतदारसंघ असल्यामुळे इथे देखील नगरोत्थानचे रस्त्याची कामं, नालीची कामं व्हावी. आपल्या शहरामध्ये, धाराशिव शहरात रस्त्याची परिस्थिती या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम वगैरेमुळे अतिशय भयानक झालेली आहे. आणि हे सगळं मी आदरणीय देवेंद्रजींना सांगितलं. तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. संबंधित खातं हे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे होतं. देवेंद्रजी त्यांना बोलले आणि मग शिंदे साहेबांनी मंजुरी दिली. फेब्रुवारी 2024ला हा निधी जो आहे तो मंजूर झाला आणि शासन निर्णय निर्गमित झाला. 1.5 वर्ष झालं. मी आणलेला निधी मी थांबवेन का? स्वाभाविक गोष्ट आहे की काही लोकांचा याच्यामध्ये राजकीय स्वार्थ होता, इतर काही स्वार्थ होता. त्यामुळे त्यांनी आडकाठी आणली. झारीतले शुक्राचार्य कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. आता ऑपरेशन टायगरचं कालच पालकमंत्री महोदय बोललेले आहेत. त्यामुळे हे सर्व पाप करणारे कोण आहेत हे स्पष्ट आहे. मी निधी आणणार आहे.